सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। भारी कपडे घालायचे कसं आहे तर पोरांनी एक भांगीत का डेंजर आणला यावर्षी आता वावर नांगरलाय दंड ठुलाय ईडी अवलाद नाही तर बगला गुचिडे झाला तुला का आला वन साईड लागत त्या पुरींनी तो पॉप नावाचा भांगाल नव्हता तो गेलाय आता पॉप जवळ जवळ गेलाय आता एक पुरींचा नवीन भांग आला तर तुम्ही 2-4 दिवसात पाहिला असेल कार्यक्रमांमध्ये रात्रीच्या परवाच्या त्याच्यात भांग खतरनाक आलेत आता एकच बाजू पॅक करायची ही बाजू मोकळी आणि त्यातली एक बट आहे ना ती डोळ्यावर ती बोलता नाही म्हणजे मी डोक्यातून जायले मी डोक्यातून जायले मी डोक्यातून जायले आणि पोरगी चालायला लागली ना अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं पुरीनं असं गेलं ते पडलं कॅनॉलमध्ये हो त्याला वाटलं खुणावलं का काय गेलं वाहून ते कपडे कसे घालावा काय कसं घालावा सुधारलं जग सुधारलं जग एक वाक्य सांगा मला एवढा मोठा या बिचाऱ्यांनी एवढा मोठा 8 दिवसाचा फेस्टिवल केला त्या बिचाऱ्यांना पाहायला वेळ नाही आणि करायला वेळ नाही केवळ जनतेच्या प्रेमासाठी एवढा मोठा कार्यक्रम आहे त्यांना वेळ आहे त्यांचं जगणं घड्याळी माणूस महाराज ही राजकारणातली माणसं घड्याळावर आहेत यांच्या वेळेला किंमत आहे यांच्याकडे दिवसभर 10-10 5-5 दौरे आहेत प्रत्येकाला भेटणं आहे प्रत्येकाकडे जाणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाचं मन धरणं आहे एक जण घाईघाईत असला तो जरी म्हणला चहा प्या 2 मिनिटं थांबल्याचं नाही चहा पिणं तरी बरं कार्यकर्ते कठीण नाही जर आपण म्हणलं ना मी चहाला येणार नाही ते लगेच नाही इतक्या दिवस आम्ही तुमच्या मागं राहून हे फळका आम्ही रात्रंदिवस तुमच्यासाठी लढायचं आणि तुम्ही घरी आले नाही दुसऱ्या पक्षात बरे कार्यकर्ते सांभाळणे म्हणजे वाघाचं पिल्लू सांभाळणे महाराज कठीण थोडं किरकोळ जरी कारण तुम्ही पहा बरं किती जाल कुत्र पाळा किती जाल फार माणसं फाडून टाकणार आणि शिवारात वाघ येऊ द्या त्याला भुकायचं इंजेक्शन जरी दिलं ते कणत आहे पण भुकत नाही भुकत नाही ते कणत आहे ते म्हणतं जर भुकलो याच्यासाठी केला होता 8 तास आपला शेवट गोडच होईल ते भुकणारच नाही ते भुकतच नाही बरं इतर टायमाला ते माल कशा जरी झोपत आहे वाघ जर आला ना ते खाटाखाली झोपत आहे आणि ते वाघाला म्हणते वरचा नाही खालचा नाही मला राहू दे त्याला नाही आज ह्या बिचाऱ्यांनी एवढा मोठा कार्यक्रम करायचा 7 दिवस केवळ तुमच्या प्रेमासाठी आहे मग त्या कार्यक्रमातलं आज एक वाक्य जरी तुम्ही नेलं ना फेस्टिवल सफल झाला आज आपण 96 कुळी माणसं आहेत आपण आभार गभार नाहीत हे रक्त आहे ना याच्यात रक्त आहे रक्त आपलं 90 पिऊ पिऊ रक्तच नासलंय मागून खिचडी फाटेल पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन फडवून टाकेन मग ही कोण शिवीन एवढं फुल रियाज झालं बापाला काय म्हणते माहिती का काय केलंय माझ्यासाठी बाप म्हणला केलं ते सांगू का बाप म्हणला मारली जखम्या मग आता काय करेन 2 दारुडे रस्त्यानं डुलत निघले प्युअर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच देईल नाही आता काय बोलता काय यांच्याशी लय भंगारो एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला भोंगळा पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगुटी लावून आला हा मोकळाच होता हा लंगुटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगुटी झाले ना मोकळे दोन्ही बी पाहता काय नाही विच 2-4 जण दारू पिली चियर बियर झालं चकना बिकना खाला आणि बायकोला फोन केला आंबे घेऊन येतो पुरणपोळ्या कर बरं दारुड्याच्या बायको एक वैशिष्ट्य मारा दारुड्याची बायको साक्षात लक्ष्मी
मार खायला निभारले हो. किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणती माझ्या पप्याच्या बापाला तोड नाही. आता काय बोलायचं. आणि बायका जगात दोनलाच चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको साक्षात लक्ष्मी, एवढा भंगार नवरा सांभाळी ती. एवढं वखत किती मुतत किती तरी सांभाळी. आणि पुढाऱ्याची बायको सेवा करायला नंबर 1. कोणताही माणूस जाऊ द्या, कोणी घरी असो नाही तर नसो, पाणी विचारलंच जाणार आणि चहा दिलाच जाणार. सेवा नंबर 1. बरं बायको मार खाला दारुड्याची निभारली. बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी, या भजन्यांच्या पखवाद्यांच्या पीटी मास्तरांच्या. आमच्या बायका फटका नाही अजून तर नाही बा. आमच्या बायका आमच्या पुढच्या. आम्हालाच बायका काय कीर्तनाला नवरा निघाला का लगेच आजही चालले. दिवस सुधरत नाही माणसाला, काय एकटाच हसतो घरी गेला होता. आणि 2-4 जण दारू पिले. बायकोला सांगितलं पुरणपोळीचा स्वयंपाक कर, आंबे घेऊन येतो. हे गेले पण यांना आंबे न्यायचं ध्यानच नाही राहिलं. टाईट मंडळी. त्या बाईनं गुळवणी केलं. आता हे बेवडे जेवायला बसले. आता यांच्या पंक्तीला काय श्लोक नसतो, ताटलीच सापडत नाही तर श्लोक कोण म्हणत. ते अगोदर वरण पेतात आणि नंतर भात सापडी त्याला. आणि घर मालक काढ त्यांच्या 3 झाल्या. हा उठला गडीन आणि निबार बायकोच्या ठेवून दिली. म्हणला अर्धा तास. इथे क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन, हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. मला अर्धा तास पोळी तोडतोय तर पोळी तुटत नाही. त्या बापानं तुला अशा कडक पोळ्या शिकवल्या होत्या. उठला आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली. पण त्याला हे माहीत नव्हतं त्याची टोपी गुळवण्यात पडेल होती. आणि टोपीची घडी पोळीची घडी सारखी. त्याला विहिरीत चंद्र दिसला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा. चंद्रच विहिरीत पडला म्हणा. तो आर्टला होता. कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. मग आपल्या सगळ्याला काय किंमत आहे. सायन्सवाला गेला आणि बादलीन दोरखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. त्यांनी बादली सोडली विहिरीत, पाण्यानं भरली आणि ती जड झाली. ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन दोरखांड तुटलं. उतानं पडलं माग. मग एक पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला म्हणला. गणपती बाप्पा नवरदेव झाले. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. शंकर नवरदेव झाले. आता नवरदेव झाले तर नवरी कोण? पार्वती. आणि हा बाबा शंकर नंगात. त्या चुलुकड्यावर गेली. वर ववाणीचं लुगडं घेऊ नये. आजपासून फायनल. आणि शंकराचं आणि पार्वतीचं झालं लग्न. नवऱ्याचा झाला अपमान. पार्वतीने टाकली अग्नीत उडी. ही गोष्ट कळली भगवान शंकराला. भगवान शंकरानं पार्वतीचं शरीर उचललं आणि त्याचे केले 51 तुकडे. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 महाराष्ट्रात. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी या सगळ्या देव्या पार्वती. त्याच्यात झाला वीरभद्रगडी तयार. त्या वीरभद्राने एवढ्यांचं केलं वाटुळं. मग पार्वतीच्या संरक्षणाला कोणी नव्हतं तेव्हा हा बाबा तयार झाला. हा एकदंत, वक्रतुंड, लंबोदर. बरं हे गडी गिराईक लई जरा उड्या मारायला लागलं तर बायकोला, आईला म्हणला मला बायको करायची. आई म्हणली एक आठ आहे, जो पृथ्वीला पहिल्यांदा फेरा मारील त्याचं लगीन पहिलं. हे हुशारच पहिल्यापासून, बुद्धीचीच देवता आहे. ते जंगलात गेलं फिरायला. एका गायला वासरू होत होतं आणि गायीला वासरू होत असताना नीट आहे का शेतकरी वर्ग, शेतकरी आहे का? हा शेतकरी आहे का? गायीला वासरू होत असताना जर खूर बाहेर आले आणि त्या गायीला जर उजवी प्रदक्षिणा मारली तर त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे.
मग त्यानं देवाला जायचं, पण ती गाय गावरान असावा. जर्शीच्या वरून जरी उडी हाणली तो. हो, अजून एक सांगतो, गावरान गायचा जो खांदा आहे, गावरान गायचा, ज्या माणसाला बीपीचा आजार आहे, बीपीचा, त्याने जर रोज खांदा 5 मिनिटं चोळला तर बीपी लोअर होतो. पण गावरान जर्शीचं काय चोळतो, तुला खांदाच नाही तर काय चोळ. जर्शी गाई नाही आहे महाराज. तुम्हाला कोण सांगितलं जर्शी गाई आहे? जर्शी ही मानवाने बुद्धीने जास्त दुधाचं प्रोडक्शन केलेली एक क्वालिटी आहे. ती गाई थोडीच आहे का? जास्त दूध द्यावा असं माणूस बुद्धीत पहिल्यापासून. मग त्यानं असं मॉडेल तयार केलंय. ती काय गाई आहे का? शेतकरी गावरान गायचा शेतकरी पहा बरं, गावरान गायचं वासरून सुद्धा दूध काढून दाखव बरं. एका लातात तांब्या घरात आणि गडी अंगणात. जर्शीला काय, जर्शीला मालक प्याला तरी पाना सुटतो, तिला काय? ती जर्सी नाहीये, गाय नाहीये ती, ही स्मॉल फॅक्टरी आहे, मिल्क प्रोडक्ट. चला पुढं, शंकर नवरदेव झाले आणि हा बाबा तयार झाला, हा एकदंत गणपती बाप्पा. आणि हा त्यानं त्या गाईला फेरा मारला आणि आईला म्हणलं कर मा लग्न चल. आई म्हणली पृथ्वी, आईला फेरा मारला. तवर एक गेल तर फिरायला कार्तिक स्वामी. गणपतीचं झालं लग्न. मग हे गडी आले महिना 15 दिवसाला आणि तो आईला म्हणला मी आलो. आई म्हणली का आला मारायला, याला पोर व्हायचा टाइम झाला आणि तू का आला. मग आईला फेरा मारला तरी काशी आहे आणि गाईला फेरा मारला तरी काशी आहे. हे ज्याच्याकडून शिकायचं तो गणपती बाप्पा आहे. आणि त्याला नम्र व्हा, हे रक्त खानदान आहे, लाचार होऊ नका कधी. हे कसं आहे, हे मोनेल मोनेल पण वागणार. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट साठून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे, राजा राजाची माहिती तुम्ही कानाला लावा, राजाची माहिती तुम्ही कानाला लावा. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल गोपेचा आवाज येतोय तोपर्यंत हा माझी खिंडीत आहे. तलवार आता किती होती, 15 वर्षी तलवार. आणि ही माती कशी आहे, मेरे देश की धरती, टाळी टाळी, मेरे देश की धरती सोना उगले उगले. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. चमडे बंगार याला इश्क ही मेरी जिंदगी है. तुला आज चड्डी आहे का दुसरी? कुणावरही प्रेम, प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, आणि तिच्या प्रेमात हे रताळू पडलं. मी लग्नाला जर गेलो महाराज, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकतो, नाही तर तांदूळ टाकीत नाही मी. इकडं तिकडं पाहतो, खाली टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्या झटे करून. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ बोंडाळीचं औषध पिऊन. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आणि प्युअर याडपट पोरगी.
तिच्या पायी 3 पोरांनी कपाशीचं औषध पिलं होतं तरी ते तिला म्हणते हमें और जीने साहस चैनवर वर आणि एकदम शिंबडी पोरगी तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल असा हल्ला तिच्या भावाला धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है अरे प्रेम करायचा आहे का टाळी हरि करो अपना करेंगे हरि करो अपना करेंगे हो दिल दिया है वतन तेरे हो दिल दिया त्यांना भावप्रीनं श्रद्धांजली वाहताना मना